पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। म्हणजेच काय की थोडक्यात माहेर वाशिणी या माहेरी आलेल्या आहेत। आणि मला सांगायला खरं तर खूप छान वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही हे सगळे एपिसोड किंवा हे शूटिंग आम्ही करत असतो तेव्हा हा कार्यक्रम झाल्यानंतर तायांच्या ज्या पद्धतीने रिॲक्शन असतात त्या तुमच्यामुळे आज आम्हाला स्वतःसाठी वेळ मिळाला। आज मी स्वतःसाठी आजचा दिवस जगले हे जेव्हा ऐकायला मिळतं ना तेव्हा खरंच असं वाटतं की कुठेतरी आपण हा कार्यक्रम जो सुरू केलाय त्या कार्यक्रमाला यश मिळतंय, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय। आणि आज सुद्धा या सगळ्या ताया इथे जमलेल्या त्या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे, उत्साह आहे आणि त्या त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या आज बाजूला ठेवून आज तुम्ही इथे स्वतःसाठी वेळ काढून आलेला आहात, त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत। आणि आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी, जेवढी उत्सुकता मला आहे तेवढीच उत्सुकता ह्या सगळ्यांनी आणि तुम्हाला सुद्धा आहे, तेव्हा अजिबात वेळ घालूया नको आणि आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। पण इथे सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, त्यामुळे माहेरच्या आठवणींना जरा उजळा त्यातून निघणारच, डोळ्यातून थोडे पाणी येणारच। पण ठीक आहे, जाऊया त्यांच्याबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींना। ताई तुझं नाव सांग। माझं नाव मंगल दीपक गायकवाड। किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 9 वर्ष झाली। 9 वर्ष। आणि माहेर कुठलं? माहेर माझं छत्रपती संभाजीनगर। आणि सासर? धाराशिव। अरे वा, व्हेरी गुड। भाऊजी काय करतात? भाऊजी MBA ला लेक्चरर होते, आता त्यांचं फेलोशिप चालू आहे, PhD ला नंबर लागलाय, तर त्यांनी रिझाईन केलंय सध्या। अरे वा, क्या चालत नाही PhD साठी। वा वा वा। म्हणजे काय सांगशील माहेरच्या आठवणींबद्दल? तुझ्या सगळ्या सख्या वगैरे आहेत अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये? हो आहेत। अच्छा, तुम्ही भेटणं होतं तुमचं? भेटणं म्हणजे आता व्हायला लागलंय। स्टार्टिंगला जेव्हा माझं लग्न झालं तर तेव्हा त्यांचं लग्न झालं आणि माझं शिक्षण होऊन मी B.Ed ला लेक्चरर झाले, तर 7 वर्षाचा गॅप पडला आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नेमका। आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्याच त्यांच्या संसारात बिझी झाल्या। आम्ही एकाच एरियातल्या आलेत मैत्रिणी आले? हो, आलेले आहेत। 5 जणी आलेले आहेत। 5 जणी? अच्छा, 5 जणी। ओके ओके, नमस्कार। आम्ही एकाच एरियात असल्यामुळे एकाच शाळेत होतो आणि त्याच्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एक्सपायर झाला। मला मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एक्सपायर झाला। आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये आणि माझ्यामध्ये 7 वर्षाचा गॅप, कॉन्टॅक्ट काहीच नाही, फोन नाही, काही नाही। इमोशनल गोष्ट अशी झाली की दुसऱ्याच दिवशी ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या हॉस्पिटलमध्ये। मग त्यांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे आमच्या घरातला पहिलाच मुलगा आणि तो पण एक्सपायर झाला। खूप सगळे दुःखामध्ये होते। अगदी माहेरच्या ज्या बहिणी किंवा आया ज्या डिलिव्हरीमध्ये पेज वगैरे ते घेऊन येतात आता, म्हणजे तर त्यांनी माझं अगदी खूप खूप केलं। आणि मग त्याच्यानंतर मला 1 वर्षानंतर सेकंड बेबी राहिला। मग माझं डोहाळे जेवण वगैरे सगळं माझ्या मैत्रिणींनी खूप हौशीने केलं। आणि जेव्हा मला गरज असते तेव्हा त्या म्हणजे मी तरी कुठेतरी कमी पडते, पण त्या कधीच कमी पडत नाही। आता 2 दिवसानंतर माझ्या आईला 1 वर्ष पूर्ण होईल, एक्सपायर झाले तर तेव्हा पण सगळ्या मैत्रिणी माझ्या मला जेव्हा गरज असते तेव्हा असतातच। म्हणजे मला खूप, म्हणजे आय एम व्हेरी लकी टू हॅव सच अ टाइप ऑफ फ्रेंड्स इन माय लाईफ। काही चित्र तर आता आवर्जून मला सगळ्यांनी इथे बोलावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी इथे या। थँक्स टू सविता गवारे। क्या बात है।
आणि तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून खरंच असं वाटतं की मैत्री असावी तर अशी, की जीवाला जीव देणारी पण असावी, आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारी असावी आणि एक सपोर्ट असतो ना की अरे तू आहे, मी आहे ना, तू काय काळजी करतेस, हे सांगणारा मित्र आणि आपल्या चुका दाखवणारा मित्र किंवा मैत्रीण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. ताई, खूप छान वाटलं तुमची या सगळ्यांची मैत्री बघून. पण मला एक ताई विचारायचं आहे की आता ह्या ताई म्हणजे प्रत्येकीचा स्वभाव कसं वाटतं, ह्या ताईंचा स्वभाव कसा आहे? ती खूप चुलबुली आहे चुलबुली आणि खूप नॉटी रील स्टार आहे ती ऍक्च्युली. काही इव्हेंट घडला, चला रील्स काढू, चला रील्स काढू. अच्छा. आणि आमच्या मैत्रीला 37-38 वर्ष कंप्लीट झाली. क्या बात आहे. हो हो, जोरदार तयार झाल्या पाहिजे. तुमची ही मैत्री अशी छान आयुष्यभर शेवटपर्यंत राहू द्या आणि खूप छान वाटते. एकदा छान सगळ्यांनी अगदी छान एकमेकांना अशी छान घट्ट मिठी मारा. हो हो. मित्रवन्यामध्ये गारव्या सारिखा. मित्र ना, मैत्रीण नाही. मैत्रिणी वन्यामध्ये गारव्या सारिखा. बघितलं ना, हाच आनंद असतो आपल्या माहेरपणातला, आपल्या बालपणातला. आणि जेव्हा आपल्या बरोबर या सगळ्या बालपणातल्या सख्या जेव्हा सोबत असतात तेव्हा आणखीनच मजा येते. सगळ्या ताई अगदी छान मस्तपैकी माहेरच्या आठवणींमध्ये गेल्या होत्या. हा, डोळ्यात ना जरा पाणी पण आलं. सर, आम्ही ना अक्षरशः काठी टेकू तोपर्यंत फ्रेंडशिप निभवणार आहे. हो ना. हा, नंतर रिलॅक्स लाईफ मध्ये कशी काठी कशी टेकवणार कशी? अरे वा, पुढे नका जाऊ, मागे जा. ते गेली मंगल कांच सविता. अगं चल जर शिक बसून निवांत गप्पा. मजा मस्ती आपल्या या पुढच्या भागामध्ये येणार आहे. तेव्हा या सगळ्यांबरोबर आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपले मजेशीर खेळ. काय ते? ही आपली मानाची खुर्ची आहे. हा, मग ज्या आजच्या भागामध्ये जी हुकमाची राणी होणार आहे ना, ती हुकमाची राणी या मानाच्या खुर्चीवरती विराजमान होणार आहे. पण ती हुकमाची राणी कोण आहे ते आता लवकरच कळेल. पण ती हुकमाची राणी होण्यासाठी आपला पहिला खेळ आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी काही ताया आपल्याला निवडाव्या लागणार आहेत. पण आता त्या निवडायच्या कशा, त्यासाठी लकी ड्रॉ होणार आहे. पण त्या लकी ड्रॉ मधून ताया निवडल्यानंतर पहिल्या खेळातून 10 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, 10 तायातून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायातून 2 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. चला तर मग लकी ड्रॉ साठी तयार राहा. ज्यांच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या? लवकर. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 14 तायांची निवड झालेली आहे आणि या 14 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या पहिल्या फेरीमध्ये. आता पहिला खेळ आपण सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की इथे एक संगीत वाजवलं जाणार आहे आणि संगीत वाजल्यानंतर सगळ्या ताया अगदी मस्तपैकी छान नाचणार आहेत. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा सगळ्यांनी आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकावेल ती बाद. ठीक आहे, चला तर मग तयार आहेत तुम्ही सगळे आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, केला
मॅचिंग 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 नवरा पाहिजे ह्याला मॅचिंग 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 नवरा पाहिजे अरे बापरे अरे बापरे ओ माय गॉड काही बात झालेली आहे काही इथं बसू शकते अरे बापरे आता हे बघा इथं बघा काय आहे ताई तुम्ही हसलात तुम्ही बाद झाले डोळे हसलात तुम्ही या इथं पुढे या पुढे या अरे बाप ते काय करायचं आता अरे बापरे अरे हल्ली ताई अरे ताई कशाला हल्ली तू बाद झाली ताई तिथे बसू शकते हा तिथे बसू शकते ताई हसले ताई तिथे बसू शकते या 10 टाळ्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा शुभेच्छा करणे ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि या फेरीतला खेळ आहे आणि या खेळामध्ये कप आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन पार करायची आहे पहिल्या 5 टाळ्या ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तयार आहात तुम्ही सगळे व्हेरी गुड चला आता कप डोक्यावरती ठेवा व्हेरी गुड मस्त आणि हा कप पडला की पुन्हा तो कप घ्यायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची ठीक आहे रेडी वेळ सुरू होते 1 2 3 हा हात लावायचं नाही हा लवकर हा व्हेरी गुड हा मस्तच हा लवकर हात लावायचा नाही हा पडलेला आहे हा क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदम 5च पहिला कप या खेळातून ह्या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये आणि आता हा खेळ असणार आहे ज्या खेळाचं नाव आहे त्यातल्या 2 टाळ्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये 3 टाळ्या बाद होणार आहेत आता आपण आहोत मळ्यामध्ये हा हे तळ आहे हे मळे आणि उडी मारून तळ्यात जायचंय बरं का हा तसंच उडी मारून मागे मळ्यात यायचंय ओके आणि आता त्यासाठी तुमची वेळ सुरू होते तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शाबाश व्हेरी गुड ताई बाद झालेली बसू शकते तू मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात काही बाद झालेली आहे तळ्यात ताई बाद झालेली आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे
ताई बसू शकते. तर या दोन्ही तळ्या गेल्यात आपल्या शेवटच्या फेरीमध्ये आणि ह्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. आणि शेवटच्या खेळामध्ये ह्या दोन्ही ताई आलेल्या आहेत. कसं वाटते? कारण तुमच्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. हो, खूप छान वाटतं. खूप छान वाटते. होणार ना हुकुमाची राणी? होणार ना? प्रयत्न करते. प्रयत्न करते ताई. हा, कसं वाटते? छान वाटते. हा, हुकुमाची राणी होणार. होणार. शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस. हो. असं ठरवलं होतं की मी शेवटच्या खेळापर्यंत जाईल? हो, जाईल वाटलं होतं मला. हो. क्या बात आहे, केवढा कॉन्फिडन्स आहे. व्हेरी गुड. हा, तर मग सुरू करूया. आणि या खेळाचं नाव आहे, इथे तुमच्या डोळ्याची पट्टी तर बांधली जाणारच आहे, पण इथे संगीत वाजलं जाणार आहे. संगीतावरती तुम्ही नाचायचंय, गोल गोल फिरायचंय. जेव्हा संगीत थांबेल तेव्हा मग धावत जाऊन तो समोर जो तुमचा फुगा आहे तो फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर मग सुरू करूया. पण त्यासाठी मी माझ्या ज्या इतर दोन ताया आहेत त्यांना इथे बोलवतो. त्यांनी येऊन ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. यायचे. आणि सुरू करूया आता आपला हा खेळ. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती चालायचंय, गोल गोल फिरायचंय. गोल गोल फिरायचंय. पुढे जा, पुढे पुढे जाय. शाबास, व्हेरी गुड. हा, त्यांच्या मैत्रिणी सांगू शकतात. हा, त्यांच्या हा 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 लवकर लवकर. हा हा लवकर लवकर. हा, हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं? छान वाटते. छान वाटते. उपविजेती ठरणं हे सुद्धा काही कमी नाहीये. नाही, पूर्ण प्रयत्न केला माझा. येस, क्या बात आहे. पण आधी काय वाटत होतं की आता हा खेळ खेळताना? असं वाटलं मी जिंकेल. असं वाटलं तू जिंकेल. तू जवळ आली होतीस, पण त्या शेवटच्या क्षणाला ह्या ताईने फुगा फोडला. मला ना कौतुक ह्या सगळ्यात इथं नाही, ह्या प्रत्येकाच्या ज्या मैत्रिणी नक्की कोण कोणाला सांगते. पण क्या बात आहे, फार मजेशीर खेळ. आणि पुन्हा एकदा ताई तुझं खूप खूप अभिनंदन, कारण तू झालेली आहेस आजच्या भागाची हुकुमाची राणी. सोहळा सख्यांचा
कसं वाटतं आज हुकमाची राणी झालीस तू? खूप खूप आनंद होतोय. बाहेरची आठवण आली मायेची आठवण आली. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना धन्यवाद, त्यांनी प्रोत्साहन केलं मला. हो का? क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र मी तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुझं. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आज थोडा वेळ का होईना पण तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी आजचा वेळ घालवलात. कसं वाटतंय तुम्हाला? ये बात. अशी धमाल मजा मस्ती घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.